खूप खूप स्वागत सुदेश आपल्या या वेधच्या कार्यक्रमात. धन्यवाद धन्यवाद. तर लहानपण कसं गेलं? ॲक्च्युली मजेत होतं. त्याचे कारण असं की वडील पेंटर होते, NR भोसले. आई गायिका होती, सुमन भोसले, ऑल इंडिया रेडिओवर गायची. तो काळ असा होता. बाबा जे होते त्यांचं असं होतं की म्हणतात ना की मुलांना ॲडमिशन शाळेत घेऊन दिलं म्हणजे फार मोठी गोष्ट. बरं. हां, म्हणजे त्या चॉईस नव्हता. तुमचा मुलगा कितवीत आहे तर बाबा कितवीत आहेस रे तू, म्हणजे अशी परिस्थिती होती. आर्टिस्ट होते, पेंटर होते, मोठमोठ्या बॅनर्सचे त्यांनी प्रोडक्शन्सचे, हिंदी चित्रपटांचे, हिंदी मराठी, इवन व्ही शांतारामजी, नंतर राजश्री प्रोडक्शन्स, त्यांचा पहिला चित्रपट दोस्तीत, नंतर कमल बाबू, नंतर नागी रेड्डी साऊथचे. म्हणजे ही सगळी पोस्टर्स तेव्हा हाताने बनायची, तेव्हा हँड पेंटेड असायचे. बरं. आणि NR भोसले बरोबर अनेक दिग्गज होते. आणि सुरुवातीचा काळ असा होता की लोकांना बहुतेक माहिती असेल, सुप्रसिद्ध MF हुसेन साहेब, ते सुद्धा पहिले ते रिअलिस्टिक आर्टिस्ट होते ते, आणि ते सुद्धा फिल्म पोस्टर्स बनवायचे. पण मग ते पुढे गेले, त्यांना मॉडर्न आर्ट आणि खूप मोठे झाले. पण तुझ्या हातामध्ये आपोआपच ब्रश आला का? आताचा काळ असा आहे ना की जन्म व्हायच्या अगोदरच आईबाप विचार करतात की याला धोनी बनवायचं आहे का अंबानी बनवायचं आहे का सचिन, म्हणजे ॲक्च्युली आणि जे पॉसिबल पण आहे त्यावेळेला होतं ना, मुलं आहेत, पुरुषाने कमवायचं, आईने घर सांभाळायचं, जी तर आपली ही संस्कृती होती. आणि आमचं असं होतं की शाळेत जायचं, अभ्यास करायचा. त्याच्यापुढे आता जसं आम्ही मुलांबरोबर आजकाल आपण डिस्कस करतो की बाबा ह्या महिन्यात थोडंसं आवडतं घ्या किंवा तुम्ही असं करा, त्यावेळेला काही नाही. म्हणजे शाळा एके शाळा, खूप अभ्यासात हुशार होतो मी. बरं. आणि मला दर महिन्याला आमचे टेस्ट व्हायचे, त्याच्यात मला मिनिमम 5 मेरिट कार्ड्स असायचे. बरं. ॲरिथमेटिक, मराठी, इंग्लिश आणि ड्रॉइंग. आणि म्हणजे बाकी जे स्टुडंट्स आहेत ते पण माझ्याकडून करून घ्यायचं. जसे म्हणतात ना, होश संभालते 24 तास संगीत, आईच्या बाजूने संगीत, आणि स्टुडिओत गेलो किंवा घरी 24 तास पेंटिंग. पण तेव्हा कधी विचार नव्हता किंवा आईबाबांनी कधी फोर्स नाही केलं आहे खूप शिक, तुला हे व्हायचं आहे, तुला कधीच नाही. जसं मोठं झालं ना, मी ना घरात क्लासिकल होतं, म्हणजे क्लासिकल नाट्यसंगीत, सुगम संगीत. आणि मला का माहिती नाही, सेंट थॉमस हायस्कूलमध्ये होते गोरगावचे, त्यामुळे माझा जो ग्रुप होता हिंदी स्पीकिंग माझे फ्रेंड्स. बरं. त्यामुळे माझं विविध भारतीकडे आपले अमीन सयानी, आवाज सुनेंगे किशोर कुमार की आवाज मी, वगैरे वगैरे. पण मजा अशी आहे ती, बाबा आमचे एकदम कडक होते. हिंदी गाणं लागलं की हे हो हे काय गाणं आहे का, बंद करते. म्हणजे हिंदी गाणी म्हणजे वाईट. ओके. स्वतः हिंदी फिल्मचे पोस्टर बनवायचे. बरोबर. आमच्या शाळेत एकदा रफी साहेबांचा ऑर्केस्ट्रा आला होता. बरं. ती गाणी घाण असतात, तू जायचं. मी रडत बसलो होतो. एक म्हणतात ना, कोंबड्याला किती तुम्ही झाकून, तो रेडिओ ऐकून ना, त्या काळात माझी, म्हणजे मी 8वी 9वी 10वी, कमीत कमी 70-80 गाणी तोंडपाठ झाली होती. आणि मी माझ्या मजेसाठी गायचो हिंदी गाणी. आणि मी माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये पण जोक म्हणून सांगतो, बाबा घरी असले ना की मुंबई बाबा गेले, ओ हसीनो तुमने सदियो आशिक को तडपाया, बाबा आले. ॲक्च्युली मला एकदा इंटरव्ह्यूमध्ये परिस्थिती, मी ॲक्च्युली आपण जे म्हणतो ना, मैं बहुत गरीब था, हो ना, ते आपण आईबाबांचा इन्सल्ट करतो ॲक्च्युली. मला तर वाटतं ती परिस्थिती होती म्हणून आज मी तुमच्यासमोर इथे बसलो. बरोबर. जर आईबाबांनी मला भरपूर म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट सिल्वर स्पूनमध्ये दिली असती, बहुतेक मी आळशी झालो असतो, बहुतेक मी संध्याकाळी पार्टीमध्ये बसलो असतो. आता आम्ही म्हणतो ना मुलांना, जरा सांभाळ. बाबांनी कधी हे आमच्याशी डिस्कस नाही केलं की आर्थिक परिस्थिती आपली काय आहे. आणि आई गाण्याबरोबर ते जे क्रेडिट्स लिहितात ना, टायटल्स, आन मिलो सजना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, हे सगळं आई लिहायची. हो. हे सगळं करताना माझा आपला विविध भारती चालू होता. कधी विचार नव्हता केला की काय करणं, अभ्यास करायचा. 9वीत असताना 1974
तर म्हणजे बाबा खूप दिवस घरी नाही आले, वरळीला स्टुडिओ होता आमचा पेंटिंगचा. तर आई मला ट्रेनमधून घेऊन गेली. इकडे बघितलं मी सगळीकडे की बाबांच्या हाताखाली 10-15 असिस्टंट्स बॅनर्स बनवत आहेत. बाबा पण आणि सगळे घाईत आहेत. म्हटलं बघतो तर काय, ते पोस्टर्स होते हेमा मालिनी अशी आणि तिच्या खांद्यावर राजेश खन्नाचं डोकं ठेवलं, प्रेमनगर. तर म्हटलं आई हे, आणि मला बघितलं ना म्हणतो ना आतून एक आई मी करू का? तर बाबा बोलले काय काय बोलतोय? बोलता विचारतोय का? अरे कर ना, बिघडलं तर आम्ही आहोतच. अरे आणि त्यांनी मला एक छोटं बसच्या मागे लागतो बघा छोटं एक पत्र, ते एक प्लायवूड दिला, माझ्या हातात फोटो दिला ब्लॅक अँड व्हाईट आणि एक स्केच करून दाखव. विदिन 10 मिनिट्स राजेश खन्ना, हेमा मालिनी, मी काय केलं मला माहीत नाही, बाबांसकट जेवढे आर्टिस्ट, अरे बापरे बोले हे काय? म्हटलं काय? आणि वडील थोडे आमचे म्हणजे छत्रपती होते. बोला बेटा कल से स्कूलमध्ये जातो. आणि ॲक्च्युली 1.5 महिना आई घरून कपडे घेऊन आली आणि स्केचिंग सुरू झालं. मग बोलले अरे तू एवढा चांगला आहेस, आणि मलाही कल्पना नाही मला एवढं. आणि आता तर तू फिलिंग कर. त्या पोस्टमध्ये का 3 प्रकार आहे, फिलिंग, मग परत एकदा, आणि फिनिशिंग बाबा करायचे. तर ते पण माझं उपयोग. आणि मग त्या पहिल्याच म्हणजे 14 वर्ष 9वीमध्ये असताना मी काही असे केले, म्हणजे बाबा बोलले अरे मला काही करायची गरजच नाही. तर त्या काळात माझ्या हातचे बरेच बॅनर्स मुंबईला लागले. आणि मग त्यावेळेला मला कळलं अरे मी चांगला पेंटर आहे. आणि मग मी फक्त ना परीक्षा देण्यापुरते शाळा आणि कॉलेजला जायचो. बरं. त्याच्यानंतर प्रेमनगर, जुली, स्वयंवर, स्वर्गनर 82पर्यंत मी फक्त पेंटिंग 24 तास. आणि जसं पिक्चरची डेट, रिलीज डेट जवळ आली ना की आम्ही 8-8 दिवस घरी जायचो. बरं. हां. आणि कसं ना अचानक 2 दिवस अगोदर भोसले 2 थिएटर बडे हैं, आणि आपल्याला वाटतं ना एक जनरल इम्प्रेशन आहे ना की पोर्ट्रेट बनवतात मस्त एक आर्टिस्ट AC रूममध्ये बसून एक महिना. असं नाही, आम्ही एकेका दिवसात एक बॅनर, 10-10 बॅनर. आणि जेवढी थिएटर आणि त्याच्या 2 महिने अगोदर हे मुंबईचे हायवेज, जुहू बीच तिकडे. आणि मग आणि मजा काय यायची ना, आणि मी थोडासा कोरीव काम जास्त करायचो. मी एक करत सुदेश झालं बस आता दुसरीकडे जा, म्हणजे दुसरं. आणि इतकं ना जागरण की मी असं करता असं ब्रश पडायचं, सुदेश हे सगळं चालू होतं. आईबाबांनी ठरवलं की हा पेंटर बनणार. मी मानसिकरित्या तयार झालो की माझं एवढं पेंटिंग चांगलं मला माहिती नाही. 77-78मध्ये ना मला असं कळलं की काही जे मी आवाज ऐकतो रेडिओवर, त्याच्यापैकी सैगल साहेब आणि SD बर्मन हे मला खूप अट्रॅक्ट करतात, त्यांची व्हॉइस. आणि मला अच्छा पेंटिंग इतकं चांगलं होतं, माझ्या आईने कधी मला सारेगमपधनिसा शिकवलं नाही, तू पेंटरच बनणार. आणि त्यावेळेला असं असतं ना, जेव्हा कळत नाही त्यावेळेला आपण निर्लज्ज असतो बघा. लहान मुलं कशी बिंदास गातात, जो शिकलेला असतो ना तो उलट सांभाळून गातो. तर मी असं बोंबलत दिवसभर किशोर कुमार, मोहम्मद रफी गायचो. म्हणजे बाबांचीच बिल्डिंग होती आमची आणि ती कॉमन टॉयलेट्स होती. तर मी आत जायचो आणि 2 तास रियाज माझा टॉयलेटमध्ये. हां. आणि आमच्या मागे ना एक बिल्डिंग होती, राम पिल्ले कॉर्पोरेटर होते काँग्रेसचे. ते बिचारे LLBची परीक्षेचा अभ्यास करत होते. ते बोले क्या है भोसले का बेटा, दिन भर चिल्ला रहता रहता है, मेरे को बहुत डिस्टर्ब करता है, इसको इतना शौक है तो कुछ काम पे लगा इसको. आणि ते कोण होते माहिती, त्यांची बायको रत्ना आंटी, म्हणजे ती राजू बिट्टू, मास्टर बिट्टू ज्यांनी दीवारमध्ये वगैरे अमिताभ, त्यांची मावशी. तर त्यांनी मला राजू बिट्टूकडे घेऊन गेले त्यांच्या आईकडे. त्यापर्यंत मी मला काही आवाज वगैरे यायला लागले होते. तो वेगळा किस्सा. पण मी गपचूप हम ये मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये न जाना हाय हाय ये जालिम जमाना. हे सूर लागतोय नाही लागतो माहीत नाही, पण मला आवडायचं म्हणून आणि मी स्वतः ते एन्जॉय करतो. माँ मेरी दुनिया है माँ तेरे आंचल में, शीतल छाया तू दुख के जंगल में, मेरी दुनिया है माँ तेरे. असं मी गाय. आणि मग ते काय झालं, शाळेत
मित्रांमध्ये है ना की अरे हा गातो, तर एखादी टीचर ॲबसेंट असली की सुदेश. आणि असं करता 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 मला असं कळलं की मी हेमंत कुमार, मुकेशजी, मोहम्मद रफी, SD बर्मन, RD आपोआप माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही ते. पण म्हणजे तू खूप उत्तम पद्धतीने ऐकत असणार. हो, ते ऑब्झर्वेशन, हां. मिमिक्री आर्टिस्ट किंवा नक्कल करणार. आणि तुम्हाला सांगतो, एक गायक आणि एक पार्श्वगायक ह्याच्यात फरक काय आहे म्हणजे, पार्श्वगायक ह्याला उपजत आतमधून ॲक्टिंग हवी, तरच तो चांगला पार्श्वगायक बनू शकतो. तुम्ही कितीही शिका, तुम्ही फक्त सूर लावाल, मस्त गाल, पण जसं किशोरदा म्हणायचे 3 मिनिटात आम्हाला सूर, ताल, फिलिंग्स, एक्सप्रेशन, तो कॅरेक्टर, त्याचं वय आणि सिच्युएशन ही आम्ही 3 मिनिटात देतो. तर आता लताजी, आशाजी, तुम्ही त्यांची गाणी ऐका. लताजींचं पहिला नोट लागल्यावर तुम्हाला कळतं कोण मधुबाला आहे का मीना कुमारी आहे. आशाजी, किशोरदा, राजेश खन्नाला वेगळं, ऋषी कपूरला वेगळं, देवानंदला वेगळं, रफी साहेब, दिलीप साहेबांसाठी वेगळे, शम्मी कपूरसाठी वेगळे. इतक्या वर्षानंतर सुद्धा हे 7-8 लोकच का अजूनही आपल्या इथे घर करून बसले, याचं वेगळं कारण आहे. एकदा कल्याणजी आनंदजी बरोबर एक दादरला हिंदू कॉलनीमध्ये कार्यक्रम आमचा होता, मी त्यांच्यावर उशी होतो. आणि आम्हाला कळलं की पंडितजी त्यात कुठेतरी बिल्डिंगमध्ये डिनरसाठी आले भीमसेन जोशी साहेब. तर कल्याणजीबाईंनी निरोप पाठवला भीमसेन जोशींना की प्लीज 1-2 मिनटं याल का आमच्या स्टेजवर, आम्हाला तुमचा सत्कार करा. ते आले, सत्कार केला. आणि नॉर्मली कसं क्लासिकल ज्यांनी रियाज केला 24-24 तास, त्यांनी नेहमी असं म्हटलं तुमची फिल्मी गाणी घाण असतात, चीप असतात आणि याला काय डोकं लागत नाही. तर कल्याणजीबाईने तो सवाल ऑडियन्ससमोर पंडितजींना केला. आणि आज सगळे की आता काय उत्तर देणार, एवढे मोठे गायक. बोले ते कल्याणजीबाई, पंडित जी ऐसा बोलते हैं क्लासिकल वाला कि हमारा जो बॉलीवुड का गाना चीप होता है, आपका कहना काय म्हणाले असेल, जो यहाँ लगे वो गाना. तुम्ही किती शिकलात, कोणाकडे शिकलात, तुम्ही किती रियाज, काय तुम्ही डिलिव्हर काय करता आणि तुम्ही समोरच्याला कसे हे करता, त्याच्यावर म्हणजे ऐकणं, पाहणं, Exactly. अनुभवणं आणि हे सगळं आत घेणं. हां, आता जे यंग ॲक्टर्स आहेत ना, तुम्ही म्हटलं मला की टायगर श्रॉफचा नाही येणार मला, आणि त्याच्या मागे पडत पण नाही. पण तो एक काळ असतो वयाचा की तुमची ग्रास्पिंग पॉवर जबरदस्त असते. आता मला एखादं नवीन गाणं तुम्ही म्हटलं ना सुदेश आज माझ्या पॉडकास्टसाठी कर, तर मला 1 महिना जाईल ते पाठ करायला. पण तो काळ असताना मी असं म्हणतो ना झेरॉक्स सारखं छापायचं. आणि गद्य आवाज आणि पद्य आवाज, हां, हे तुझे 2 वैशिष्ट्य आहेत ना. पण मी अगोदर फक्त सिंगिंग, पद्य आवाज, कारण नुसतं ऑडिओ होतं ना, TV नव्हता. हो. तर 24 तास येता जाता ते बिना का गीत मला सिबा का, रेडिओ सिलोन, तर ते त्यांच्यावर मी गात असतो. तो रियाज माझा व्हायचा मला कल्पना नाही. आणि तुम्ही एक बघितलं तर माझ्याबद्दल असं लोक म्हणतात की सुदेश भोसले कधी गाणं वाचत नाही, बाहेर गातो, कारण 24 तास रियाज. आणि मग एक दिवस काय झालं, आमच्या कॉलेजमध्ये वगैरे ना एक कल्चरल ग्रुप होता, तो मी जॉईन केला. तिकडे ना आमचा सिनियर होता, तो मला बघितलं ना की अजितच्या आवाजात, भोसले साहेब कसे आहात तुम्ही, म्हणजे किंवा भैया भोसलेजी कैसे होत. म्हटलं अरे कमाल आहे, हा माणूस काय करतोय, म्हणजे हे कसं शक्य आहे. मी फर्स्ट टाइम ऐकलं, अनुभवलं की कोणीतरी एक्झॅक्ट आवाज, कधी कधी त्याच्यापेक्षा बेटर आवाज काढतो. आणि त्याला ऐकायचो. आणि एक दिवस मी अचानक बसल्या भैया आज आनंद जी ने मुझे बुलाया, बड़ी खुशी के साथ में आया हुआ है, म्हणजे असं. मग मी असंच केलं, आनंदजी आज तुम्ही मला बोलवलं, मला खूप बरं वाटलं, पण गोरेगावून येताना मला वाटलं ठाणे आहे, खूप वेळ लागेल, पण 1 तासात पोचलो. असं मी मस्तीमध्ये करायला गेलो. आणि तोपर्यंत फक्त सिंगर्सवर मी कॉन्सन्ट्रेट केलं होतं. आणि हायर सेकंडरीमध्ये मुकद्दर का सिकंदर फिल्म बघायला गेलो. अच्छा, दुसरा एक लोकांचा असं ना की अमिताभचे चित्रपट मी 100 वेळा पाहिले असेल, राजेश, अजिबात नाही, मोजके 50 चित्रपट पण नाही पाहिले. तर तो मुकद्दर का सिकंदर, त्याच्यात विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, अमजद खान, रेखा, राखी, म्हणजे एवढं ते रात्रभरनं डोक्यात तो एकदम हे झालं. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तर रिसेसमध्ये असंच मी मित्रांबरोबर
हे जोराच्या दरवाजा खोल दे. तर माझा एक मित्र होता मिलिंद तामणकर, तो देवानंदचा फॅन, एवढा फॅन की मिलिंद स्टँड अप, येस टीचर. आई बोलायचं, अरे मिलिंद कसले घाणेरडे कपडे घातलेत, जरा चांगले कपडे तरी घाल. तन का चोला बदलने से मन का चोला नाही बदलता मा. असं तर तो माझ्याकडे ना टेप रेकॉर्डर घेऊन आला. बोले, सुदेश तू काल जे बोलला ना ते अमिताभ सारखं होतं. अरे म्हटलं सोड रे, ते अमिताभ बच्चन, कुठे माझा आवाज. त्यांनी रेकॉर्ड तो दाबला आणि और अमित जी आजकल क्या, अरे कुछ नहीं भैया ये शूटिंग वूटिंग चल रही है आजकल, ये मीडिया ये लोग कुछ भी छाप देते हो अपना काम की. जो मी रिप्ले करून ऐकलं, अरे म्हटलं एक तर अमिताभ सारखं आहे, म्हणजे जवळ आहे. मग मी त्यावेळेचे VHS कॅसेट्स आणले, म्हणजे दीवार, जंजीर, ते डायलॉग मी लिहिले, पाठ केले, तोंडपाठ केले, बाहेर केले. आणि मग बाथरूमच्या कोण्यामध्ये जाऊन मी तासन तास ते रिवर्ब वगैरे ते इफेक्टसाठी. हो. आणि मग एक दिवस मी आमच्या शाळेतलं एक ऑर्केस्ट्रा होतं, ते नॅशनल कॉलेजमध्ये जात होते सिनियर्स आमचे. मतलब आप लोग कहाँ जा रहे हो? बोले नॅशनल कॉलेज में प्रोग्राम कर. बोले मैं आऊँ क्या? तू क्या करे? मतलब अमिताभ की आवाज़. तू करेगा? बोले करे. डरेगा तो नाही? मतलब नाही. आणि मी गेलो नॅशनल कॉलेज, आणि त्या काळचे सगळे सुपरस्टार स्टेजचे शो मस्त चालला, कॉलेजची पोरं सगळे. आणि एकाने मला अनाऊन्स केला, सुदेश भोसले. मला बघूनच शूटिंग कारण माझ्या बरगड्यासुद्धा मोजता येत होते, एवढा बारीक होतो मी. प्लास्टिकच्या फ्रेमचा असा जाडा चष्मा वगैरे, आणि ते बोलायची तमीज पण. अब मैं आपके सामने अमिताभ की आवाज़ निकालता हूँ, ए तू निकल. आणि मग कॉलेजच्या स्टुडंट्समध्ये ना असं सिरियसनेस वगैरे चालत ना त्यांना. आणि एक आमचा रूल आहे स्टेजचा, समोरच्याला ना एक सेकंदही विचार करायला वेळ देऊ नये. आणि मी ना कॉमेडी हे माझं सिस्टममध्येच नाही. म्हणजे जसं जॉनी लिव्हर आहे, राजू, त्यांना बघूनच वाटलं हां आता हसायचं. माझं मी शांत, लाजाळू, घाबरट, एकदम लहानपणी. तर मी गेलो आणि मी अमर अकबर अँथनी जर पाहिला असेल, त्याच्यात नाझीर हुसेनचा ते जीवन आहे ना, खून करून त्याची डेड बॉडी तिकडे चर्चमध्ये करून जात. तर अमिताभ बच्चन येतो की हे फादर हम शादी करणं मागता, जेनी पसंत आहे, असं खुशी खुशी येतो. आणि बघतो तिकडे फादरची डेड बॉडी पडली. तर तिकडे जीसस क्राइस्टला तो एक सिरियस एक वार्तालाप आहे. दॅट वॉज माय फर्स्ट पब्लिक आहे. आणि म्हटलं, इधर तुम्हारा घर में, तुम्हारा सामने किसी ने फादर को, और तुम देखते रह गए. अगर इस दुनिया से किसी को उठाने का था तो हमको उठाने का था. दुनिया में लाखों लोग ऐसा मासूम एंथनी को चर्च के बाहर मरने के लिए छोड़ देता. कौन पालता सल्लावर इस बच्चा लोग को? ये पालता ये. एवढं केलं आणि मुलं अशी, आणि मलाच कळलं ते काय झालं ते. मग टोटल शो मला हमको कोई नहीं चाहिए सुदेश भोसलेचे. दॅट वॉज माय फर्स्ट. आणि आज अमिताभ बच्चननी तुला त्यांचा आवाज येस अशी मान्यता दिली. हो ना. म्हणजे आम्ही बरंच जे अमिताभ बच्चनचं ऐकतो तो आवाज तुझा असतो. मुथूट फायनान्स वगैरे जर तुम्ही पाहिलं ना ॲडव्हर्टाईज, हिंदी त्यांचे, बाकी भारतातल्या जेवढ्या लँग्वेज, बंगाली, ओडिया, आसमीज, तामिळ, तेलुगू या मी करतो. आणि तू प्रत्येक वेळेला जाऊन अमिताभ बच्चन यांची परवानगी घेतोस की आता मी तुमचा आवाज वापरणार आहे? येस. कारण काय झालं, मध्ये एक प्रॉब्लेम झाला होता. आता जेव्हा मी सुरू केलं, मी एकमेव आर्टिस्ट होतो अमिताभ बच्चनला. त्यावेळेला दादा मोनी, ओमप्रकाश, राजकुमार, दिलीप कुमार यांचे शेकडोनी मिमिक्री आर्टिस्ट होते. अमिताभ बच्चनला स्टेजवर कोणीतरी केलं, अरे बापरे अमिताभची पण नकल, हा मी होतो. तर आता शेकडो लोक म्हणजे गली गलीमध्ये अमिताभ बच्चन आता एकदम इझी झालं. तर दिल्लीच्या काही एका मिमिक्री आर्टिस्टने त्यांच्या आवाजात एक दारूचं आणि एक टोबॅकोचं ॲड केली. लोकांना काय वाटलं, हे अमिताभने केलं. लोक ॲज युजल म्हणजे त्यांना बरं वाईट बोलायला लागले, त्यांना राग आला. मग ते बोलले आता मी पेटंट करतो आहे की नो वन कॅन इमिटेट माय वॉइस. प्रेस कॉन्फरन्स झाली. बरं. कि मैं अभी किसी को, तो एका पत्रकाराने विचारलं, सुदेश भोसले, मैं उसकी बात अलग है. मग आम्हाला काय व्हायचं ना, अमित जी का एक रील है, डबिंग आपको करनी है. तो आम्ही खुशी खुशीने करायचो अमिताभ बच्चनचं. मग कळलं की त्या प्रोड्युसरला अमिताभ बच्चनला डबिंगचे पैसे द्यायचे नाहीत, त्यांनी रिफ्यूज केलं आहे. किंवा बरेच असे प्रसंग आले. त्या आर्टिस्टला शूटिंग करून घेतलं
पैसे दिले नाही ते आर्टिस्ट यायचे नाही डबे. मग आमच्यासारखे ते पकडायचे कोण. बरं. मग जेव्हा मला हे कळलं, मग ते आता मी प्रॉपर ऑफिसमधून फोन किंवा ईमेल आल्याशिवाय ते म्हणजे कारण एवढं माझ्याबद्दल रिस्पेक्ट करतात म्हणजे रिलेशन. तर ते म्हटलं आपल्याला ते रिलेशन, कारण अमिताभ बच्चन आहे तो. हो. अमिताभ बच्चन सुदेश भोसलेला ओळखतो हीच फार मोठी गोष्ट आहे. प्रत्येक मेसेजला उत्तर देतात. तर म्हटलं आपण त्याचा गैरफायदा पैशासाठी काही थोड्या लाखांसाठी. तर मजा काय तुम्ही ते लहानपणात एक दिवस मी काही आवाज मग मी काढायला लागलो. पण काही रेअर व्हॉइसेस आहेत जे फक्त मी करतो. विनोद खन्ना, सुनील दत्त, अनुपम खेर, असरानी आणि अजित हे मी सुरू केले. जसं मला म्हणत संजीव कुमारचा व्हॉइससाठी ना माझा आवाज खराब झाला होता, मला येतच नव्हता. आणि एक दिवस अचानक आला. अनुपम खेरचा म्हणजे काही वाटतं तर देवांनी दे. तर एक मी टी व्हीवर केबल टी व्हीवर एक फिल्म बघत होतो. अमिताभ बच्चन अनुपम खेरला एक जोरात अशी तोंडावर चापट मारतात. तर तो मेरा बेटा बेटे मिस्टर डेव्हिड आणि अचानक मी पण बोललो ते. अरे म्हटलं आला आवाज. म्हणजे काही व्हॉइसेस आपोआप आले, काही व्हॉइसेस मेहनत करून आले. बरं बरं. आणि काय झालं, हे सगळं झाल्यानंतर ना मित्रांच्या घरी वगैरे मी करायला लागलो. म्हणजे ॲक्टर, सिंगर. तर मग कोणाच्या बर्थडेला, कोणाच्या गणपतीला, घरी काही माहीत नाही. बरं. कोणालाही माहीत नाही. आणि घरी मी असा म्हणजे आमचा मुलगा फार लाजाळू आहे. आणि लहानपणी माझा व्हॉइस असा होता की मी नॉर्मल गाणं गायलं तर वाटायची मुलगी गाते म्हणून. बरं. एकदम फिमेल व्हॉइस होता, एकदम बारीक. मला चिडवायचं. मी हे सगळं करून मग एक दिवस लोकांनी सांगितलं, हो तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा? बोले नाही, तो माझ्या स्टुडिओत असतो, पेंटिंग करतो. मी जरा बघा त्याला एक दिवस. तर एक दिवस गपचूप मला न सांगताना आई बाबा दीनानाथ मंगेशकर ऑडिटोरियममध्ये येऊन बसले काळोखात. आणि बघतात तर सुदेश भोसले आल्यावर लोक टाळ्या वारतायत, वन्स मोर करतात. आणि मी अरे दिवानो रंग बरसे, हा माझं पोरगं आहे. आणि बाबांनी 3 तास ना फक्त असं बघितलं, ह्यांना काय वेड लागलं की ह्याच्यासाठी टाळ्या का मारतायत हे. आणि परिवर्तन झालं त्यांचं. दुसऱ्या दिवसापासून मोहम्मद रफी, किशोर कुमार आवडायला लागले त्यांना. आणि ती अभिमानाने सगळ्यांना दादा कोणकेंना, हो माहिती का तुमचा पण आवाज काढतो माझा मुलगा. म्हणजे एवढं हे झालं. आणि मग म्हणतात ना फुल सपोर्ट मला, फुल सपोर्ट. आणि मग असे शेवटपर्यंत माझ्या प्रत्येक कार्यक्रमात पहिल्या सीटमध्ये येऊन बसायचं. नवीन नवीन परफॉर्मर असताना हां, तुला स्टेज फिअर वगैरे होती का? नाही, नाही. नवीन होतो आणि शिकलो नव्हतो म्हणून मी काय करतो मला कळतच नव्हतं. हो हो हो. आणि योगायोगाने असं झालं ना, प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास त्याच्या इजाजतशिवाय होत नाही. तर मी मजा म्हणून करायला गेलो आणि ते माझे प्रोफेशन झालं. अगदी बरोबर. म्हणजे आम्ही फार लकी आहोत जे कलाकार आहेत ना, की आता बघा मी पैसे घेतो, 2 तास 2.5 तास समोरच्याला हसवतो, एंटरटेन करतो ना. पण हे एकमेव प्रोफेशन आहे, ते करताना मी सुद्धा एन्जॉय करतो. जगातलं एकमेव प्रोफेशन आहे की जे करताना तुम्ही मजा घेता आणि तुम्हाला त्याचे पैसे पण मिळतात. हा जो परफॉर्मर म्हणून तू घडलास, त्याच्यामध्ये तू इतर सहकारी मोठे गायक लताबाई, आशाबाई ह्यांच्या संपर्कात तू आलास. त्यांच्याकडून तू काय आणि कसं शिकलास? मी पेंटर हे डोक्यात फिट असल्यानंतर हे म्हणजे ना अचानक मला कळलं की मी आयुष्यात कधी किचनमध्ये गेलो ना, पण एक दिवस मी चहा बनवला, अप्रतिम बनलं. अरे मी आज डाळ भात करू का, माझं असं झालं. मला माहीत नाही, माझी इच्छा नव्हती आणि माझी ती पर्सनॅलिटी नाही कॉमेंट, पण मला आवाज यायला लागले. त्यामुळे मला अगोदर शेजारी पाजारी, मग कॉलनी, आणि मग काही ऑर्केस्ट्रावाले बोलवायला लागले. आणि म्हणतो ना मी जाऊन तिकडे हे नाही केलं, हातापाय नाही पडलो की बाबा मी गातो, मला चान्स द्या. 82मध्ये मी प्रोफेशनली मेलोडी मेकर जॉईन. आणि तोच काळ होता की हे डिजिटल प्रिंट सुरू झालं. आणि बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही आता स्टुडिओ बंद करा, तुम्ही तुमच्यासाठी पर्सनल तुमच्या ह्याच्यासाठी चित्रकला, मग ते लँडस्केप पेंटिंग घरी. आणि तोच काळ होता. ही बॅनर लाईन आमची टोटल हळूहळू बंद झाली. आणि आता तुम्ही बघता सगळी, म्हणजे इव्हन ते व्हिडिओ टाईप म्हणजे होर्डिंग्स वगैरे. आणि बरोबर त्याच काळात मला मेलोडी मेकर्स झाले. मला ऑर्केस्ट्रा जॉईन करण्याचं बिलकुल स्वप्न नव्हतं, इच्छा नव्हती. त्यांनी कुठेतरी माझा अमिताभचा आवाज ऐकला, मला बोलवलं. आणि
पहिल्याच दिवशी जो मी अच्छा बॅग पण त्याची माहीत नाही ना, कधी दौरे वगैरे केलेच नाही. एक मोठी रेक्झिनची बॅग विकत गेली. पहिलाच दौरा नागपूर, अकोला, अमरावती, विदर्भ 10 डेजचा पहिला दौरा माझा. आणि तो इथून मी गेलो, पहिला कार्यक्रम बालगंधर्व. आणि तिकडे मला ऐकायला दिग्गज सगळे ऑर्केस्ट्रा आले. काय हा संजीव कुमार करतो, हा SD बर्मन करतो, म्हणजे काहीतरी वेगळं. आणि जेव्हा मी मेलडी मेकर्समध्ये जायचो तेव्हा फायदा काय व्हायचा की अँकरिंग पण, 8-10 गाणी आणि मिमिक्री, 1-20 मिनिटाचा सिंगरची मिमिक्री आणि 20-25 मिनिटं ॲक्टर्सची. आणि आता मी म्हणजे घरच्यांनी वगैरे मोजले तर 21 सिंगर्स अँड 28 ॲक्टर्स आय कॅन करू शकतो. आणि परफॉर्मन्सेस केवढे झाले असतील काय? परफॉर्मन्स 45 वर्ष. आणि तो एकमेव काळ होता, सुवर्ण काळ होता ऑर्केस्ट्राचा. तर 3च बरेच होते, पण मेलोडी मेकर्स, बाबला आणि कंचनजी आणि महेश कुमार. गाणं हे सगळ्यांना माहिती आहे आपलं महाराष्ट्र. पण ही रेकॉर्डिंगमध्ये ना मला मोठ्या मोठ्या गायकांनी सांगितलं आमची सुपरहिट गाण्यांचे आमचे ₹500 मॅक्सिमम मिळाले. काही तर म्हणजे RD बर्मनच्या गाण्याच्या आशाजींना पेमेंटही नाही झालं. कल्याणजी आनंदजींचं डोकं की स्टेज पे करते हैं, जबरदस्त पैसा आणि ताबडतोब पैसा. आणि त्यावेळेला ना स्टेजवर गाणं किंवा रस्त्यावर गाणं हे कमी. तेव्हा लताजी आशीजींनी म्हणले हे कल्याणजी आनंदजीकडे आपण रेकॉर्डिंग नाही करायचं, ते शो करतात. बरं. आणि मग लोकांना कळलं की अरे ह्याच्यातच तर म्हणजे आम्ही जे रेकॉर्डिंग करतो ना, आम्हाला म्हणतात ना वी गेट पीनट्स. पण हे लाईव्ह शोज नसते तर बहुतेक आमची परिस्थिती वाईट असते. तर मी मेलोडी मेकर्स जॉईन झाल्यानंतर पहिलाच फॉरेन टूर माझा 84मध्ये फिजी आयलँड्स, असरानीजी, हेलनजी आणि हेमा मालिनी तो झाला. आणि मग माझे मेलोडी मेकर्स आमचे अशोक कुमार सर, अरे पासपोर्ट द्या, अमेरिकेचा दौरा आहे. म्हणजे अरे वा अमेरिका. तर त्यांनी किशोर कुमार बरोबर आहे. म्हटलं अच्छा. अरे किशोर कुमार बरोबर आहे. म्हटलं कोण किशोर कुमार? अरे वेड्या किशोर कुमार. अरे तू ज्याला गुरु मानतो तो काय म्हणता किशोर कुमार बरोबर अमेरिका म्हणतात ना. म्हणजे देवाने असं मला. आणि 1 महिना 12 शो. आणि माझं कसं ना एका तिकीटात 3 कामं ना, अँकरिंग, सिंगिंग आणि मिमिक्री. किशोरदांबरोबर 82 to 87 जवळजवळ प्रत्येक शोमध्ये मी अँकर असायचो. आणि मजा कशी की मी रफी साहेबांची गाणी गायचो ओपनिंगला. अजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. आणि मग मी बघायचो म्हणजे एक और गा. अच्छा. मग दुसरं गाणं बार बार देखो हजार, रफी साहेबांनी. आणि मग 2-3 गाणं अब मुझे बोला असे किशोरदा. आणि मग 1 तास, 1.5 तास, 2 तास ते आणि त्यांचं ऑडिओ. म्हणजे आणि माझी एक सवय आहे, मी कधीही ना नॉर्मली आपले आर्टिस्ट ना ग्रीन रूम, व्हॅनिटीमध्ये आराम करतात, मेकअप रूममध्ये. आणि हमारा नंबर आएगा तो 5 मिनिट पहिले बोलणं. मी डे 1 पासून आणि आजही माझा टर्न झाला की मी विंग्समध्ये माईक ऑन ठेवून, छोटं बाळ असू दे किंवा कोणी बुजुर्ग असू दे किंवा कालचा कलाकार असू दे, प्रत्येक गोष्ट मी रेकॉर्ड करतो. आणि मी त्याच्यात शोधतो की ह्याचं काय चांगलं आहे आणि ह्याला कुठे टाळ्या पडल्या, म्हणजे लोकांची नस काय. तर त्यामुळे. आणि किशोरदा गायला लागल्यावर ग्रीन रूममध्ये मूर्खच जाऊन बसेल ना 2-2, 3-3 तास. अरे बापरे, अरे बापरे, अरे हिना एका डे डाय निवडून असता खाली बसून पाय. आणि दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहां, म्हणजे विदिन सेकंड्स कसे मूड बदलतात. आणि मग कधी कधी सुदेश मैं जरा चाय पी के आता हूं, कुछ करो. आणि त्यांच्या शोमध्ये जसं ते ये रे पावसा वेगवेगळ्या किंवा लैला ओ लैला ते स्टेजवर करू. मला किशोरदा ते चहा प्यायला तर मी ते गाणं लैला ओ लैला, ते कसं मी अगर लैला को सैगल साहब बुलाते, लैला हो लैला अरे हाँ ऐसी तो लैला है कोई चाहे तुझसे अरे हाँ मिलना या कहला ये. बोले सैगल साहब ऐसे गाओगे तो लैला नहीं आएगी, तो इसलिए हम जाते हेमंत कुमार करते.
लैला हो लैला ऐसी तू लैला हर कोई चाहे मिलना अकेला रे। बोले इससे भी नहीं आई तो हम जाते हैं आर.डी. बर्मन के पास। बोले पंचमदा लैला को बोले लैला हो लैला ऐसे तू लैला हर कोई चाहे तुझसे रचा तुझसे मिलना अकेला। ऐसे मत गाइए, लैला डर के भाग जाइए, हम आपके पिताजी के पास जाते। अभी एंड हे सगळं चाललं किशोरदांच्या शो में। लैला हो लैला रे ऐसी तू लैला हर कोई चाहे मिलना अकेला। तर असे अच्छा तर हे मी केलं ना, असेच लोक हसायला लागले, टाळ्या मारायला लागले, वन्स मोर तुम्ही खुश भोसलेंची छाती हे किशोर कुमारच्या शोमध्ये सुदेश भोसलेला वन्स मोर, तरी लोक हसतायत टाळ्या मारतायत, मी खुश म्हटलं हे लोक टाळ्या आणि शिट्या बंद का नाही करत. तर मग मला कोणीतरी असं केलं तर मागे बघितलं ना, तर जेव्हा मी लहरला तर किशोरदा मागे उभे राहून शॉल अशी ओढून माझ्या मागे डान्स करत होते आणि लोक त्यांच्यासाठी टाळ्या मारत होते. अब मेरी आवाज में गा. आणि त्याच्यात मी हे मराठी गाणं गायला होतं, ये रे रे पाऊस, ये हे हो 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 ये रे पावसा ये तुला देतो मी पैसा, ये पैसा झाला खोटा रे पावसाला मोठा रे अरे येना रे. तर खूप मला प्रेम करायची आणि कधी कधी म्हणायचे की सुदेश आज जरा गला ठीक नाही, मेरे साथ रहना. माहिती का, लेट नाईट्स अर्ली मॉर्निंग फ्लाईट्स आणि त्यांच्याबरोबर उभे राहून कोरस पण त्यांच्यावर डुएट्ससारखे काय. तर 86मध्ये आशाजींना ऑर्केस्ट्राची गरज होती, तर त्या आमचा मेलोडी मेकर्स प्रोग्राम बघायला आल्या म्युझिशियन्स. पण जाताना बोलले हा मुलगा कोण आहे, हा फार चांगला आहे. आणि तेव्हा त्यांनी माझं एस.डी. बर्मन ऐकलं होतं आणि त्याच्यामुळे मग ते रेकॉर्ड करून पंचमदानं ऐकवलं. मग त्याच्या 86पासनं आजपर्यंत आशाजींच्या जवळजवळ प्रत्येक शी इज 92, 2 वर्षापूर्वी आशा ॲट 90 दुबईला तिकडेच सुद्धा. आणि मग 95-97मध्ये लताजींबरोबर. मग जेव्हा मला ऐकला अमितजींनी फर्स्ट टाईम जुम्मा चुम्माच्या अगोदर 90चे अजुबा, त्याचे ते मोहम्मद अजीज आणि मी गाणं, ऋषी कपूर अमिताभ, आणि ही शशी कपूर साहेबांची आयडिया की मी अमितजींची आवाज गाव. बर मोहम्मद अजीज जरा ऐकला, अरे ताजुब है तूने प्यार नहीं किया, नाही तूने दिल नहीं दिया, अरे नाही दिया ना असं. तर शशी कपूर घेऊन गेलं मला, अमित जी सुदेश भोसले, अरे भैया हमारी आपकी आवाज़ें तो बहुत मिलती जुलती, मुझे तो पता नहीं चला गाना मैंने कब गाया. त्याच्यानंतर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक म्हणजे ते असे गायचे, हे ऑडियन्स आणि विंग्समधून मी गायचो. ते पण गायचे, ते अप्रतिम गातात, खूप जबरदस्त त्यांना म्युझिकचा सेन्स आहे. पण मग मेरे साथ रहना गाते रहना. लताजी, आशाजी, किशोर कुमार, अमिताभ बच्चन, दिग्गज. म्हणजे तुझी पट्टी कोणती असा एक तो किस्सा आहे तो सांग. लता मंगेशकर म्हणजे परफेक्शन, त्याचं दुसरं लता मंगेशकर. 95मध्ये ना मोबाईलमध्ये त्यांचा मेसेज आला, नमस्कार सुदेशजी, मी लता मंगेशकर, तुम्ही माझ्याबरोबर कार्यक्रम कराल का. 6 महिने आणि पाहत नाही मूर्खासारखं एखादं बटन दाबलं तो डिलीट झालं. मी गेलो शो करायला, तर रिहर्सलमध्येच काय झालं ना, त्यांनी एक गाणं गायलं, श्याम ढले खिडकी, आणि इथे लताजी, इथे मी, आणि इकडे बाळासाहेब म्हणजे हृदयनाथजी. तर पहिलीच रिहर्सल, घडी घडी खिडकी में खडी तुम तीर चला नाचो. तर जसं मी घडी, बाळ, मला वाटलं अण्णाच बसलेत माझ्या शेजारी, लता मंगेशकर. आणि मग मी ती बाळूजींचं एक मी गातो, हम आपके जूते दे दो पैसे, तर त्या जीव ते कसं करतात ना ते. आणि मग USA मी ते कुमार सानू आणि त्यांचं डुएट, होठों पे बस तेरा नाम है तुझे चाहना मेरा काम है,
तेरे प्यार में पागल हूँ मैं सुबह शाम, जानम आय लव यू यू लव मी. आणि दीदी आहे शेजारी म्हणून एकदम म्हणजे मस्करीने सुरावर कॉन्सर्ट मी, आणि लगेच त्यांचं होठो की पेवस त्यांचा आवाज आला नाही. म्हटलं आणि गायलं का नाही, बघतो तर माझी शेजारी दीदी नाहीच आहे. म्युझिशियनच्या मागे जाऊन पूर्ण असं पदर हसत होते ते, कारण मी त्या कुमार शानूची नक्कल केली होती. अच्छा, मी ना जुम्मा चुम्मा गात नव्हतो, कारण लता मंगेशकरच्या शोमध्ये हे अश्लील गाणं कसं गायचं. किंवा मी ते ना एक माझ्या शोमध्ये इना मिना डिका किंवा खैके पान लहान लहान पोरांना बनवून ना कसरत बसत त्यांना स्क्वॉट्स नंतर डिप्स मारायला. तर त्यांनी दुसऱ्या शोमध्ये अनिलजी त्यांचे कंडक्टर भोसलेनं सांगा ते लहान मुलांना बोलून जे ते करू शकतात. अरे म्हटलं वा, ह्यांना सगळं माहिती. पण ते जुम्मा चुम्मा पण गायला हरकत नाही. तर थोडी हिंमत वाढली. तर मग दीदी म्हटलं ते आपण हे गाऊया ना, ये कहाँ आ गए हम मैं और मेरी तन्हाई. अरे हो, ते गाणं मी गाऊच शकत नाही, कारण अमिताभशिवाय मी कोण घे. तर अनिल भोसले काय म्हणतात बघा. अनिल मोहिने 10 मिनिटात गाणं सेट केलं आणि 25,000चा क्राऊड न्यूयॉर्कमध्ये. मैं और मेरी तन्हाई अक्सर ही बातें करते. तो पब्लिक आणि लताजी असे वा क्या बात है. तर म्हटलं असे असे अनुभव म्हणतो ना, आशीर्वाद त्यांचे. किंवा आशाजी, म्हणजे SD बर्मनचं मी गायलो ते झोली में बिठाई के तो जाए मोरे सजना के द्वार. मी गायलं आणि बघितलं तर रडायला लागले. म्हणजे मला वाटलं सचिनदास उभे. तर मला अजूनही विषय माझ्या गाण्याने आशाजी रडले. तर मेन बेसिक सांगायचं कसं की असा प्रवास घडत गेला आणि गुरुजन आणि म्हटलं आपली इंडस्ट्री किती म्हणतात ना, आपका बॉलिवूड ऐसा, लेकिन म्हणतो ना चांगलं वाईट आपण चांगलं ते घ्यायचं. हो, तर मला चांगलेच लोक भेटले सगळे. मला एक प्रश्न असा तुला विचारायचा आहे की तू ना संगीताचं तसं शास्त्रोक्त अजिबात नाही तर असं शिक्षण आजही मला तुम्ही विचारलं म्हणजे तो तुमचा जो प्रश्न होता, आशाजींच्या इकडे कसं नाही, त्यांचा हात धरून पदर धरून डान्स फान्स करतो. त्या म्हणतात असं उभा राहून गाऊ नकोस, ॲक्शन कर. त्यांनी मला शिकवलं डान्स. तर मी ना त्या एक अमेरिकेत एका सिटीमध्ये सकाळी ब्रेकफास्ट त्या समोर बसल्या आणि मी असं खातो का, भोसले तुम्ही फार शांत शांत असता, पण मला माहिती आहे आशाकडे खूप मस्ती करता. अशा. आणि म्हणजे कळलं ना तुम्हाला त्या हे लोक जे आहेत ना, आता किशोरदा म्हणजे त्यांच्या अनाउन्समेंट अँकरिंगसाठी जर एका मोठ्या अँकरला बोलवलं एका ऑर्गेनाइजरने, बोले दादा आपके लिए हमने मुंबई से खास. बिल्कुल नहीं, वो बकवास करती है, मुझे सुदेश बुलाएगा वरना मैं नहीं आऊंगा. कॅन यू बिलीव दिस. पण ह्या सगळ्या आवाजांच्या मध्ये इतके 21 गायक, 28 अभिनेते, सुदेशचा आवाज कोणता? लताजीने असंच टूरमध्ये, भोसले तुमचा सूर कोणता. मी एकदम अनाड्यासारखं बोललो कोणताही. त्यांनी असं बघितलं वळून, म्हटलं काहीतरी मी शेण खाल्लंय गाढवपणा. मी आनंदजीबाईंना फोन केला. आनंदजीबाई मला दीदीने असा प्रश्न विचारला आणि मी फार मूर्खाचं, सुदेश तुझ्या बाबतीत खरं आहे ते, तू हेमंत कुमारच्या बेसपासून अजीज नाजारच्या कव्वालीपर्यंत सगळं गातो, तू बोलत ते बरोबर आहे, मी घाबरू नकोस कोणताही सूर तुझा. आणि जेव्हा मी हे मिमिक्री करायला लागलो असं करून, तर मी स्टुडिओत पण जायचो ना, की एखादं चांगलं भजन आहे गणेशजींचं, तर मी गायलो आणि ते प्रोड्युसर आले, 2 मस्त भजनं गायली. आणि हे जुम्मा चुम्माच्या नंतरची गोष्ट की अमिताभ व्हॉइस ऑफ अमिताभ आणि मस्त गणपतीची भजनं. आणि अरविंद हसबनीस आपले एक फार जुने अकॉर्डियन प्लेअर, त्यांना म्हटलं थँक्यू, मला तुम्ही गाणं दिलं गायला. इतक्यात प्रोड्युसर आला आणि ऐकलं आणि माझ्या तोंडावर त्यांनी असं त्यांनी विचारलं क्या इतना अच्छा तो गाय. नहीं जुम्मा चुम्मा का पंच नहीं इसमें. म्हणजे तर म्हटलं सर इसमें अमिताभ बच्चन डालूंगा तो ये कॉमेडी हो जाएगी और लोग मारेंगे. नहीं फिर आपको क्यों बुलाया हमने. तर मी थोडा हे झालो, फ्रस्ट्रेट झालो की हे काय, मला माझा आवाज कुठे. माझे घरचे अरे तू नकल करतो ठीक आहे, तुझं काय हे. मग मी स्टेजवर गेलो, त्याशी नॉर्मल व्हॉइसमध्ये गेलो. तर इंटरव्ह्यूमध्ये लोक आले, अरे आज अजित क्यों नहीं किया, असरानी क्यों नहीं किया, हम तो उसके लिए आए.
अच्छा मी ठरलं आता मिमिक्री करायची नाही, माझा ओरिजिनल नाव आहे. त्याच वेळेला संजीव कुमार साहेबांचं देहांत झालं आणि 5 प्रोड्युसर माझ्या घरी आले. बोले सुदेशजी, कारण त्यांना माहिती होतं की हा संजीव कुमार का अगर आपने वॉइस डबिंग नहीं किया तो हम रस्ते पे आ जाएंगे. तो काळ 80sचा. तर मी 5 चित्रपट ऊंच नीच बीच, प्रोफेसर की पडोसन, लव अँड गॉड, कत्ल आणि अजून एक शेर आहे, त्याच्या 2 लाईनी त्या बोलल्या, त्यांनी ते रेकॉर्ड केलं. बोलले मी आज थोडा ठीक नाही, मी कल आता हूँ, ते आलेच नाही. तिथून मी कंटिन्यू करून, आणि मिमिक्री करणं हे सोपं आहे, कॉमेडी कॅरिकेचर म्हणतो, पण 3 तास तो व्हॉइस मेंटेन करून त्या मोडमध्ये, तर ते केलं. आणि मी परेशान, मी आनंदीभाई, परत आनंदीभाई काय करू, मला माझ्या आवाजात कोणी गाऊनच घेत नाही. कोणी म्हणतं अमिताभचं गा, कोणी हे कर, कोणी असरानी, कोणतरी दादा कोण. बोले चुप बैठ, तेरे जैसे कितने लोग हैं अपने देश में, तो अकेला है. ऊपर वाला तेरी गाड़ी चला रहा है, अपने हाथ से उसको डिरेल मत कर, जो चलता चलने दे. त्याच्यानंतर मी स्वतःला ना गायक, डान्सर, आय एम एन एंटरटेनर. आणि आता माझं म्हणतात ना आयुष्याचं ध्येय काय, जे 2-2.5 तास असो, समोरच्याला स्माइल करत घरी पाठवायचं. आणि मी सांगतो पण लोकांना, देखो अभी हर जगह आप देखो, आणि असं नाही की 5 पैकी 10 नाही, प्रत्येक माणूस परेशान आहे. कल किसने देखा, आज कर लो यार डान्स. मी लोकांना असं गझल विझल नाही ऐकत. मी आल्यापासून लोक हां आता काहीतरी होणार, आणि हेच माझं आता शेवटपर्यंत ठेवलं की लोकांना खुश करायचं. आणि जो समोरच्याला हसवतो म्हणतात ना, ते फार मोठं पुण्य आहे, आणि ते देवाने दिलंय. पण तुझा स्वतःचा आवडता गायक आणि आवडता संगीतकार कोण? ॲक्च्युली एक नाही सांगू शकणार. म्हणजे माझे 3 म्हणजे फेवरेटच आहेत, रफी साहेब, किशोरदा, मुकेशजी. आणि म्युझिक डायरेक्टरमध्ये म्हटलं तर एस डी बर्मन. आणि एस डी बर्मनचं काय होतं तुझे? नाही म्हणजे त्यांचा जो म्हणतात ना मिट्टी की खुशबू, नॅचरल, त्यांचं कोणतंही गाणं ऐका, म्हणजे एका साध्या जमिनीशी जुडलेल्या माणसाने, म्हणजे त्याच्यात हे नाही मेकॅनिकल, टेक्निकल किंवा तुमचं ते कम्प्युटर दिसत नाही त्यांच्या गाण्यात. अगदी बरोबर. आता सुद्धा बघा, आताचं जनरेशन नॉर्मली लोक म्हणतात ना हमारे जमान, हे चुकीचं आहे. आज जर मी, तुम्ही किंवा आज आपण जन्म घेतला, आपण पण तसेच झालो असतो. आता जेव्हा ना दिलीप कुमारचा हे आला ना, दिलीप साहेबांचा देवदास, लोक काय बोलायचे, नाही सहगल साहब का अच्छा था. जेव्हा शाहरुख खानचा आला तर म्हणतात तेच लोक म्हणतात दिलीप साहब का अच्छा था. म्हणजे हे डिबेट चालूच राहणार. आजकालची मुलं आमच्यापेक्षा, आपल्यापेक्षा जबरदस्त कॉन्फिडंट आणि टॅलेंटेड आहेत, इंटेलिजंट. त्यांना माहिती, दे नो व्हॉट दे वॉन्ट. फक्त गरज आहे त्यांना प्रॉपर गायडन्स. आपण त्यांना फक्त एवढंच सांगतो, नाही आम्ही असं केलं, आम्ही, अरे पण आता आमच्या वेळेला ना तेवढी कॉम्पिटिशन नव्हती. आता प्रत्येक जण सिंगर आहे, प्रत्येक जण ॲक्टर आहे, त्यांच्यावर एवढं प्रेशर आहे. उलट जर तुम्ही एनकरेज केलं. पण मी आता काय करतो, सध्या माझा स्वतः स्टुडिओ असल्यामुळे जेव्हा स्टुडिओ रिकामा असतो आणि मी फ्री असतो, मी आता काय करतो ना, वेगवेगळी गाणी रेकॉर्ड करतो. म्हणजे डिवोशनल सॉंग्स, दुर्गा माता, साईबाबा, शिवजी. आणि तो मी कटाक्षानं, आता माझं काय मिशन काय, टू फाइंड आउट सुदेश भोसलेच व्हॉइस. तर मी गातो, वंदन करो मा, ए परत करे, हा किशोर कुमार वाटतो. अरे इकडे थोडंसं पधारो, म्हणजे हे फिल्मी झालं, पधारो भजनात तुम्ही पधारो मेरी मा असं कधी करत नाही. तर आता माझा तो स्टडी चालू, तो शोध चालू. आता तुझ्या संपूर्ण कुटुंबामध्येच, म्हणजे आता आधीच्या पिढीत होतच, पण तुझं कुटुंब, पत्नी, मुलगा हे पण संगीतामध्ये, त्यांच्याबद्दल सांग. अच्छा, ज्या गोष्टी मी करू शकलो नाही, तर त्याला माझ्या आईने आपलं हिंदुस्थानी क्लासिकल शिकवलं. 5 वर्षाचा असताना त्यांनी फिजी आयलँड्स मध्ये 5व्या वर्षी त्यांनी माझ्यावर परफॉर्म केलं. बरं. आणि त्याचे अच्छा, आणि मी असं मस्तीत म्हणतो, मेलोडी मेकर्स में मेरी सुरुवात हुई. आणि आता योगायोगाने त्याचे मालक अशोक कुमार सराफे माझे सासरे आहेत, ते गिटारिस्ट आहेत. ही इज 82, आता रिटायर. त्यांची मुलगी हेमा, ती माझी पत्नी, ती पियानिस्ट आहे. त्या पियानिस्ट आहेत. तर त्यामुळे काय होतं ना, आता माझे जेव्हा स्वतःचे शो असतात, त्याचा मुलगा गातो आणि ती पियानो वाजवते. वा. आणि मुलगी सगळं ते सेटिंग वगैरे ते, कारण ती पेंटर आहे.
हा, म्हणजे पेंटिंग आणि संगीत, पेंटिंग आणि संगीत ह्या पिढीत सुद्धा आमच्या चौघांकडे आहे. वा, तू आताच तरुण पिढीबद्दल बोललास, तर संगीतामध्ये सुद्धा खूप सारे प्रयोग होत आहेत. बिलकुल. पहिली गोष्ट की तंत्रज्ञान आता खूप मोठ्या प्रमाणात संगीतामध्ये आलेलं आहे. बिलकुल बिलकुल. आणि ग्लोबलायझेशन झाल्यामुळे आज कोणतंही संगीत कोणत्याही देशातलं, कोणत्याही परंपरेतलं मी ऐकू शकतो, गाऊ शकतो किंवा वाजवू शकतो. तू जे म्हणालास तरुण कलाकारांना प्रॉपर गायडन्स, तर तू त्यांना काय सांगशील? आता जे ऑटो ट्युनिंग आलं आहे त्यामुळे काय झालं ना, काही लोक ज्यांचा गाण्याचा सुराचा दूर दूरवर संबंध नाही ते सुद्धा गाणं रेकॉर्ड करून एक क्लिकवर अख्खं गाणं सुरात आणू शकतात. त्याच्या पुढे भयंकर म्हणजे AI, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जसं काही वर्षापूर्वी सिंथसायझर आलं ना, 100 म्युझिशियन्स घरी बसले. कारण त्याच्यात फ्लूट पण आहे, तुमचा तबला पण आहे, हार्मोनियम पण आहे, ट्रम्पेट पण आहे, सगळं. तसंच AI मध्ये काय झालं आहे आता, की आपल्या इकडे काय होतं माहिती ना, एखादे AI फार चांगलं आहे. जर आता तुम्ही मेडिकली जर बघितलं तर फार ते हेल्प करत आहे नवीन नवीन रोगा नाही काय. पण आपल्या इकडे 99% लोक त्याचा दुरुपयोग करतात. अजून एक सांगतो, तेजाबमध्ये अनिल कपूरचा आवाज माझा आवाज आहे, अनिल कपूरचा नाही, त्याचं डबिंग मी केलं. आता जसं आम्ही मेन ॲक्टर्सचं व्हॉईस करतो ना, पण त्याचबरोबर लाखो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, जे समजा बँक मॅनेजर आहे, ठेलेवाला आहे, ट्रेनवाला आहे, एक आई आहे, एक मोलकरी, असे डबिंग करणारे सुद्धा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांना भरपूर काम. आता ते ह्या AIमुळे काय झालं आहे, काही क्षणात काही मिनिटात तो प्रोड्युसर ते बाकी कॅरेक्टर्स करतो आणि ते लाखो लोक घरी बसले. हा एक पार्ट झाला. पण मी मुलाला म्हणतो की तुम्ही टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घ्या, पण तुमचा बेस जो आहे तो स्ट्रॉंग करा. आता मी त्या काळात शिकलो नाही, पण आता सकाळी घेऊन हार्मोनियम घेऊन बसतो मी. अच्छा, मला आशाजीनी बोललं, सुदेश राग वगैरे काही नसतोस, सारे ग म प ध नि सा सा नि ध प म ग, हे एवढं फास्ट आलापी करशील ना, तू जगात कुठेही उभारायला घाबरणार नाही. तो रियाज. आणि आता म्हटलं, आता तुम्ही काय करता? आत्ता सुद्धा फोन केलं ना, आय कॅन प्रूव्ह इट. ती बाई म्हणजे एकमेव जगात असेल ॲट द एज ऑफ 92 त्या रियाज करतात. तर आता मी काय करतो, आणि सकाळी उठून ते आपली थरथर आता काही जरी नाही केलं ना, कोणी म्हणजे ज्याचा गाण्याचा संबंध नाही त्यांनी सुद्धा सकाळी उठून नुसतं आता जास्त आपल्याला कळतं की तुम्ही एखादं गाणं ऐकलं आणि अरे क्या बात आहे, क्या गा, तुम्हाला माहीत नाही ते त्यांनी खरंच गायलं आहे का ते कम्प्युटरने केलं. तुमचा जर बेस, तुमचा गळा तयार असेल आणि तुमची तयारी चांगली असेल, मग तुम्हाला कम्प्युटर AIची गरजच नाही. म्हणजे ह्याला जोडून माझा दुसरा प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी चांगलं कानसेन बनण्यासाठी काय केलं पाहिजे? मी सांगतो ना, काय करतात जास्त करून ना पेरेंट्स, त्यांची चूक नाही, बिचाऱ्यांना शेवटी घर पण चालतं. शाळेत घातलं की आपलं ड्युटी संपली. पण शाळेत तो किती तास असतो, घरी आल्यानंतर जे काय 2 शब्द, हल्ली तर मुलं बसतच नाही, पण जे काय आपले जे अनुभव आहेत, प्रयत्न करायचा, संस्कार आपले, जे चांगला माणूस हो, मेहनत कर, देर इज नो शॉर्टकट. आणि तुझ्यामुळे तुझ्या आईबाबांच्या डोळ्यात किंवा कोणाचे डोळ्यात अश्रू येऊ देऊ नये, एवढं एक सिम्पल तुम्ही फॉलो केलं ना तर. आणि दुसरं, सक्सेसच्या मागे पळू नका, तुम्ही मेहनत करा, सक्सेस येणार. बरोबर. आणि संगीताच्या बाबतीत रसिकता, आम्ही सगळ्यांनी चांगलं कानसेन कसं व्हावं? आशाजी, लताजी, किशोरदा किंवा अमिताभ ह्यांनी कधी मला समोर बसून सारेगामा पधनिसा शिकवलं नाही, पण आशाजी जेव्हा प्रवास करताना ना, ते जे काही बोलतात ना, एक एक वाक्य अख्ख्या आयुष्याचं मला ज्ञान देऊन गेलं. तर आईबाबांनी ते संस्कार घातले पाहिजेत लहानपणापासून. आणि संगीताने आणि चित्रकलेने तुला काय दिलं? मी फक्त जुन्या आपल्या गुरुजनांची गाणी ऐकतो आणि ते एक गाणं पहिला सूर लागल्यास ध्यान लागतं. आणि कलाकार आला ना, आता माझ्याकडे रेडिओ पण नाही, पण मी स्वतः
चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाए, सावन जो अगन लगाए उसे कोण बुझाए. तुम्हाला पण आवडलं आणि माझं 2 मिनिटात सगळं विसरलो मी, सुख दुःख. क्या बात आहे. हे मला पेंटिंग आणि म्युझिक नाही येते. अँबॅसेडर लेके स्ट्रगल करनेवाला सिंगर असं माझं एक दिवस. आणि बाबा खूप तापट, काय रे माझ्या गाड्या उडवतोस, तू कधी घेऊ शकते. परत आलो, गाडी लॉक केली, चावी ठेवली आणि 6 महिन्यात पहिली मारुती 800 घेतली. तो बाबांचा राग मी जाऊन अड्ड्यावर नाही बसलो, म्हटलं नाही. अशा काही काही ज्या वाईट गोष्टी घडल्या, मला पण बऱ्याच म्युझिक डायरेक्टर्सनी 4-4 तास AC मध्ये बसलो आहे आणि माईकवर अरे वो आ गए उनको एअरपोर्ट जाना उनको, किंवा 3-3 तास मी वाट बघतोय आणि मला मी म्हटलं की हां मी असा बनेन. त्यामुळे मी काय करतो आता नवीन, माझ्याकडे जे नवीन मुलं येतात ना त्यांना मी माझ्या स्टेजवर चान्स, कारण हे सगळं तुम्ही गेलेलो आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कला येते, चित्रकला असेल, संगीत असेल, आणि हळूहळू ती कला त्या व्यक्तिमत्वामध्ये झिरपत जाते. आज त्यांचं अस्तित्व आणि त्यांची कला ही वेगळी राहिलीच नाही, आणि तरीही त्यांचा शोध थांबलेला नाही. ते अजूनही शोधताहेत त्यांचा आवाज. आपण सगळ्यांनी आपला आवाज शोधला पाहिजे. वा. बाहेरच्या आवाजांच्या कोलाहलामध्ये आपल्याला आपला आवाजच कळत नाहीये. तेव्हा आज सुदेशजींकडून आपण शिकलो, जगण्याच्या कोलाहलामध्ये सगळ्यांचे आवाज आत्मसात करता करता स्वतःचा आवाज कसा शोधायचा